नाही खरोखर तसं पाहिलं तर एक आनंदाची अभिमानाची गोष्ट पक्षासाठी आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं महाराष्ट्रामध्ये जे गारुड हे प्रकर्षानं पाहायला मिळतंय. विशेषतः 2 जुलैला गेल्या वर्षी जेव्हा पक्षामध्ये उभी फूट पडली होती आणि त्यानंतर 40 आमदार गेल्यानंतर काय होणार असा अनेकांनी प्रश्न विचारला होता. आज खरं तर आदरणीय पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून अभिमानानं आम्ही सांगू शकतो की 40 गेले, पण तब्बल 1600 इच्छुकांचे अर्ज विधानसभेला जर येत आहेत तरी आदरणीय पवार साहेबांवर महाराष्ट्राचा किती ठाम विश्वास आहे ही गोष्ट यातून समोर येते. सर, आज एकूण किती उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या? सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर अशा या सगळ्या मुलाखती झाल्या आणि खूप चांगले कॅन्डिडेट्स हे पक्षाकडे समोर येताना दिसत आहेत आणि नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक विश्वास सगळ्यांना समोर दिसतोय. केवळ मुलाखतीच नाही तर शिवस्वराज्य यात्रेच्या जवळपास आमचे एक 60-65 विधानसभा मतदारसंघामधून शिवस्वराज्य यात्रा जी जाऊन आली. या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सुद्धा हाच प्रतिसाद जनमानसामध्ये हा स्पष्टपणे दिसतो. आज 2 राज्यांचा निकाल लागलेला आहे. हरियाणाच्या निकालामुळे महायुतीचं कुठेतरी मनोबल वाढताना दिसते आणि आज भाजपचे नेते म्हटले की जसं हरियाणाचा निकाल लागला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार अशा पद्धतीचा दावे केले जातात. मला वाटतं महायुतीतले महाराष्ट्रातले नेते हे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात. मूळ फरक आहे, हरियाणामध्ये महायुती नव्हती, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष लढला, त्या भारतीय जनता पक्षाकडे काही नेतृत्व होती. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेमकं नेतृत्व कोण करणार याविषयी संभ्रम नसता तर कदाचित केंद्रीय गृहमंत्र्यांना वारंवार महाराष्ट्रात येऊन बैठका घ्याव्या लागल्या नसत्या. ही एक वस्तुस्थिती. दुसरी, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या माननीय गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर 2029 मध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार ही घोषणा केल्यानंतर खरं तर 2024ला नेमकी शिंदे गटाची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने करायचंय काय हा प्रश्न महायुतीचा संभ्रम तयार झाला. एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये जाहिरात करत असताना महायुतीमध्ये एकवाक्यता नाही ही गोष्ट स्पष्टपणे समोर येते. म्हणजे प्रत्येक जण आपली योजना ही वेगळ्या पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हरियाणातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या निवडणुकीतला जो सगळ्यात महत्वाचा डिसायडिंग फॅक्टर असणार आहे तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असणार आहे, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असणार आहे. काँग्रेसची जी ताकद या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसली हे विधानसभा निवडणुकीत सुद्धा हरियाणात झालं तसं महाराष्ट्रात होत असेल, होईल असं महायुतीच्या नेत्यांना वाटत असेल ते महायुतीचे नेते स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःला दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. काश्मीरमध्ये एक चित्र पाहिलं तर नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेसचं तिथं सरकार आलेलं आहे. जे 370 कलम होतं त्याचा फारसा फायदा आहे तो भाजपला झालेला दिसत नाही. तर त्याचं विश्लेषण कसं करणार? नक्कीच नॅशनल कॉन्फरन्स मध्ये उमर अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने निवडणूक लढवण्यात आली आणि 370 कलमाचं हे सातत्यानं संसदेमध्ये सुद्धा याविषयी अनेकदा चर्चा झाली आणि मूळ काश्मीरच्या लोकांना याचा नेमका काय फायदा झाला, जम्मू काश्मीरच्या लोकांना याचा नेमका काय फायदा झाला. कारण काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं की जेव्हा सोनम वांगचुक हे 370 कलमाचा एक परिणाम हा लडाखचा आहे आणि लडाखमधून सोनम वांगचुक हे जेव्हा येत होते तेव्हा एकीकडे अत्यंत गंभीर आरोपांखाली जेलमध्ये असणारे आरोपी पॅरोलवर बाहेर सुटत होते आणि न्याय मागण्यांसाठी लडाखवरून येणारे सोनम वांगचुक यांना मात्र स्थानबद्ध केलं जात होतं. हा जो एक फरक आहे हा फरक जर आपण बारकाईने लक्षात घेतला तर भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं प्रोपागंडा करून ही गोष्ट सांगत होती ती वस्तुस्थिती नाही हे जम्मू काश्मीरच्या निकालांनी स्पष्ट झालेलं. आणि मी उमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचं मनापासून अभिनंदन करेन की ज्या पद्धतीनं इतक्या आरोपांना सामोरं जात असताना सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली आणि यश संपादन केलं तर त्यांचं मनापासून अभिनंदन. निकाल लागले तेव्हा काँग्रेसचा जो आकडा कमी झाल्याचं दिसतं. एक्झिट पोल आपण बघत होतो की काँग्रेसचं सत्ता झालं नाही, भाजप पुढे गेली आणि आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर त्यांचा संबंध जाहीर केलं मुख्यमंत्री. मी आज उद्धव साहेबांनी काय विधान केलं हे मला खरं तर माझ्या वाचनात आलेलं नाहीये, त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार नाही. वरिष्ठ नेते एकत्रित बसून जो काही फॉर्म्युला समोर येईल तो फॉर्म्युला नक्कीच त्या फॉर्म्युलानुसार काम होईल आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे एकसंधपणे सामोरी जाईल या निवडणुकीला, हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्री व्हावा असं तुम्हाला
हे बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. यामध्ये कुठलीही ब्रेकिंग न्यूज नाही, यामध्ये कुठलीही हेडलाईन सुद्धा नाही. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हे म्हणणारच आहे की माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा, हे प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हा समन्वय असणं, की वरिष्ठ नेते जो अंतिम निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करणं हे जास्त महत्वाचं आहे. किमान महायुतीसारखं वेगवेगळे बॅनर तर लागत नाहीत, एकाच योजनेचे वेगवेगळे बॅनर तर लागत नाहीत. ही चांगली सकारात्मक शिरूरमधून अजित पवार लढण्याची जी चर्चा आहे त्याच्याबद्दल काय माहिती? तेव्हा मी फार लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी तर असं म्हणू शकत नाही कसं निवडून येणार ते बघतो असं मी म्हणू शकत नाही. पण आदरणीय दादा हे राज्याचे नेते आहेत आणि राज्याचे नेते जर शिरूर लोकसभा मतदारसंघामधून लढत असतील तर नक्कीच त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीमागे ज्यांनी निर्णय घेतला या सगळ्या आमदारांच्या मनात हा नक्कीच एक संभ्रम तयार होईल की सेनापतीनेच शस्त्र टाकली तर मग सैन्याने लढायचं कुणाच्या जीवावर. हा प्रश्न नक्कीच दादांच्या कार्यकर्त्यांच्या मनात हा तयार होऊ शकतो. याचा सुद्धा विचार ते इतके वर्ष राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, आणि त्याचा विचार ते नक्की करतील. तुमच्या मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे, इथं महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झालाय. काल सुषमा अंधारे यांनी डायरेक्ट उमेदवारी आयची जाहीर केली, ती जागा शिवसेना लढवणार, त्यांनी नाव सुद्धा सांगितलं. तर महाविकास आघाडीमध्ये नेमकं ही जागा कोण लढणार? मला वाटतं सुषमाताईंनी हा त्यांचा विचार बोलून दाखवला असेल, कारण अजून महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम झालेलं नाहीये. त्यामुळे हे जागा वाटप अंतिम झाल्यानंतर त्यावर भाष्य करणं हे जास्त उचित ठरेल. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटणं की यामध्ये आपल्याकडे ही जागा येणं, कारण ताकदीनं शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलंय का हडपसरमध्ये हे मान्य करावं लागेल. चांगलं काम केलं. भोसरीमध्ये शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलंय. खेडमध्ये मी शिरूर लोकसभा मतदारसंघापुरतं बोलतो, म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, त्यानंतर हडपसर असेल, शिरूर हवेली असेल, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या युनिटने केलंय ना चांगलं काम. त्यामुळे त्यांना त्याच्यावर दावा सांगावा वाटणं यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण या सगळ्या ठिकाणी लीड आहे. या सगळ्या ठिकाणी लीड असताना भोसरीमध्ये 37,000चं लीड जेमतेम 8,000वर आणत असताना नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोण कार्यकर्ते, किती कमी संच असताना शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलं. अशा ठिकाणी एक क्लेम होणं स्वाभाविक आहे, परंतु महाविकास आघाडीचा अंतिम जागा वाटप झाल्याशिवाय त्याविषयी भाष्य करणं उचित नाही. अजित पवारांची जी चर्चा सुरू होती की नेमकं कुठून लढणार, त्यावर आज प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं की मी कार्याध्यक्ष म्हणून सांगतो की अजित पवारांनी बारामतीतून लढावं. सुद्धा बारामतीत अजित पवारांची गाडी सुद्धा कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आली आणि सगळ्यांकडून आग्रह करण्यात अजित पवारांनी बारामतीतून. मला वाटतं मी अजित पवारांच्या सल्लागाराचं खरंच कौतुक करेन यासाठी की ज्या पद्धतीनं एक इमोशनल नॅरेटिव्ह सेटअप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आजकाल वेब सिरीज आणि सिनेमे हे इतके होत चालले की या पद्धतीचं इमोशनल नॅरेटिव्ह हे जाणीवपूर्वक सेट केलं जात आहे. हे मायबाप मतदारांना समजणार नाही अशा समजात कदाचित दादांचे सल्लागार असतील. या पलीकडे त्यावर काय इमोशनल नॅरेटिव्ह डिझाईन बॉक्स कडून सेट केलं जातं असं वाटते तुम्हाला? सल्लागार तेच आहेत ना, मग या पलीकडे दुसरं काय. अजित पवार काही महिन्यांपूर्वी म्हटले होते की शरद पवार माझे दैवत होते, आता पुन्हा एकदा ते म्हटले की शरद पवार माझे दैवत आहे. हे बघा, यामध्ये त्यांनी पवार साहेबांविषयी काय विधान केलं त्यावर मी काय बोलणं, म्हणजे दादांना काय वाटतं याविषयी मी काही बोलणं हे योग्य नाहीये. त्यामुळे या वाक्यावर प्रतिक्रिया देणं मला काही त्यात प्रफुल्ल पटेल यांनी दुपारी अजित पवारांची उमेदवारी जाहीर केली बारामतीतून. ते म्हटले की पहिला उमेदवार जाहीर होतो अजित पवारांना बारामतीतून लढवावं. काय वाटतंय? काय वाटणार काय, त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय त्यांनी ठरवलं, त्यांनीच सांगितलं नाही लढायचं, त्यांनीच सांगितलं आम्हीच लढणार, त्यामुळे माझीच बॅट माझीच बॅटिंग असा तो सगळा प्रकार आहे. कार्यकर्ता म्हणून तुम्ही म्हणाला हेडलाईन होणार नाही, पण पक्ष म्हणून तुम्ही का बॅकफुटला आलात की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आम्ही नाही अशी पक्षाची भूमिका आहे, तर त्याचं असं काय कोण म्हणालं? नाही, पक्ष आता सुप्रिया सुळे काही वेळापूर्वी पवार साहेबही म्हणाले मागच्या पत्रकारात की आम्ही त्या रेसमध्ये नाही आहोत. मग जरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण मग एवढं सगळे आमदार येणार असल्याचे मला असं वाटतं की आत्ता विधानसभा निवडणुकीकडे मुख्यमंत्री कोण यापेक्षा सत्ता ही येणं आणि आत्ता सत्ता येण्यापेक्षाही महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट करतंय, पुढे राज्य कसं चालणार याविषयी संभ्रम तयार होतोय. 8 लाख कोटींचं कर्ज असताना आणखी 1.25 लाख कोटींच्या कर्जाची मागणी केली जाते. वारंवार योजनांचं फक्त घोषणा केल्या जातात. महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांवर सुद्धा ही परिस्थिती आलेली आहे की 40,000 कोटींचं जवळपास देणं हे महाराष्ट्र शासनाची थकबाकी आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सुरळीत चालण्यासाठी हे जे
भ्रष्टाचारी आणि अविचारानं काम करणारं महायुतीचं सरकार हे जाणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, तर हे जे आत्ताचं सरकार आहे, जे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायांवर गहाण टाकतंय, या सरकारला, महायुतीच्या सरकारला हद्दपार करणं हे प्राधान्य. मित्रपक्ष काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे मात्र ऐकायला तयार नाही. उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री आणि चेहरा देण्याची भाषा केली आहे. कुठेतरी दबाव टाकणारा इतर दोन्ही पक्षांवरती काय? मला असं वाटतं त्याच्यामध्ये कोणताही दबाव नाही. याच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणं, महायुतीचं सत्तेतलं सरकार जे आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे सरकार हद्दपार करणं ही प्रायोरिटी आहे. त्यामुळे त्या प्रायोरिटीकडून मला वाटतं इतर कुठेही लक्ष देण्याची आवश्यकता म्हणजे निष्ठावंतांना डावललं जाणार नाही असं तुम्ही आणि ताई आधीपासून सांगत होता. 2 प्रश्न. एक, आता जे इंदापूरचं असेल किंवा राज्यात इतर ठिकाणी जे पक्षप्रवेश होत आहेत त्यावेळी तुम्ही स्वतः निष्ठावंतांशी बोलताय का, आणि मग त्यांच्यावरती जो अन्याय होतो तो कसा दूर करणार? अनेक ठिकाणी निष्ठावंतांशी चर्चा करून हे निर्णय घेण्याचा वारंवार हा प्रयत्न होता, आणि त्यामध्ये निष्ठावंतांना न्याय देत असताना हा न्याय देण्याचा कसोशीनं प्रयत्न हा होणार आहे. कारण गेले वर्षभर ज्या पद्धतीनं, ज्या स्थित्यंतरातून पक्ष जात होता, तेव्हा ज्या निष्ठावंतांनी पक्षाचा झेंडा हा खांद्यावर ठेवला, त्यांना विसरून चालणार नाही, यांचं प्राधान्य. तुमच्या मतदारसंघातले किती जण, म्हणजे अजित पवारांच्या सोबतचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते तुमच्या संपर्कात आहेत असं, म्हणजे तुमच्या थ्रू पवार साहेबांना असं काय चालू आहे? माझ्या थ्रू असं कोणतंही कोऑर्डिनेशन असं सुरू नाहीये. पण केवळ अजित पवारांच्या पक्षातले नाही, इतरही पक्षांमधले अनेक आमदार हे आदरणीय पवारसाहेबांच्या संपर्कात आहे. माझ्या मतदारसंघातून माझ्या थ्रू असं कुठलाही संपर्क नाही. त्यामुळे आधीच्या प्रश्नाला मी जास्त प्राधान्य देईन की निष्ठावंतांना विसरून मला चालणार. नाही, मला असं वाटतं की यामध्ये जसं मी म्हणालो तसं ज्यांनी गेली वर्षभर निष्ठेनं संकटाच्या काळात साथ दिली त्यांचा विचार होणं, त्यांचा विचार घेणं आणि त्यांना विश्वासात घेणं हे जास्त गरजेचं आहे. काल इंदापूरच्या सभेत साहेबांनी सांगितलं की इंदापूरला येताना एक फोन आला, साहेब असाच कार्यक्रम 14 तारखेला घ्यायचा आहे. फलटणचा जो कार्यक्रम आहे तो रामराजे निंबाळकरांसाठीच असेल हे कन्फर्म मानून चालायचं का? कारण मला वाटतं साहेबांनी विधान केले. साहेब याविषयी अधिक विस्तृतपणे सांगतात. तुम्हाला पण नाही, कारण तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये आहेत. नाही, मी 14 तारखेला मला तरी मी शिवस्वराज्य यात्रेसाठी बाहेर आहे, त्यामुळे मला त्या कार्यक्रमाची कल्पना नाही. त्याविषयी साहेब सांगतील ते जास्त योग्य. फलटणच्या पुढे कुठं 30 जे साहेब सांगितले, 1-2-3 असे जिल्हे. मला वाटतं आपण लोकसभेच्या वेळी सुद्धा मला हे अनेकदा हा प्रश्न विचारत होता, पुढे कुठे, तर पुढे 100% महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत आहे. त्यामुळे त्यासाठी पुढे जाऊ. जी हरियाणा का जो नतीजा आया, हरियाणा का ये नतीजा हमें आत्मपरीक्षण करने का ये जरूर मौका है, क्योंकि जो एग्जिट पोल्स बता रहे थे, जो ग्राउंड रियलिटी बता रही थी, या फिर जो वातावरण बता रहा था पूरा इलेक्शन का, इसमें तो लग रहा था कि कांग्रेस क्लीन स्वीप करेगी. लेकिन जिस प्रकार से नतीजे सामने आए वो जरूर हमें इंट्रोस्पेक्शन करने का ये एक मौका है. और जम्मू कश्मीर के लिए मैं नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस का तहे दिल से अभिनंदन करूंगा कि बावजूद सब प्रोपेगेंडा के कैंपेन के बावजूद भी और कई आरोपों के बावजूद भी उमर अब्दुल्ला जी, फारूक अब्दुल्ला जी, नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस ने जो जीत हासिल की है उसके लिए मैं उनका अभिनंदन करूँगा. ब्रिजभूषण जी की एक टिप्पणी, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण टिप्पणी भी मैंने पढ़ी कि देश की लड़की के लिए कोई भी अगर ऐसी टिप्पणी करता है कि जहाँ पे पैर रखेगी वहाँ पे सत्यानाश होगा, ऐसी कोई तो टिप्पणी माध्यमों से मेरे सामने है. लेकिन ऐसी टिप्पणी दुर्भाग्यपूर्ण है. लेकिन मैं विनय जी का तहे दिल से अभिनंदन करूँगा कि जिस स्थित्यंतर से वो गई है उसके बावजूद उन्होंने जो जीत हासिल की उसके लिए मैं उनका अभिनंदन करूँगा. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.